नमस्कार मंडळी, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी अक्षी आपल्या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज असा गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमा त्यामुळं आम्ही जात आहोत दारूमध्ये स्वामींच्या मठात चाललो. तिथं कार्यक्रम पण डबलबारी पण आणि म्हटलं आज गुरुपौर्णिमाला त्यामुळं स्वामींचं दर्शन पण घेऊन येऊया. त्यामुळं आता जाता अंकित आणि मी दोघेच जण आहो. दादा आणि योग्य आमचे गेले दोघेजण बैठकीत. ते बैठकीत जातात, बुधवारची बैठक असता. तर ते गेले बैठकीत. तर आता हा अंकित आणि मी दोघेजणच. तर आता जाता मठात. तर चला जाऊया आपण. अंकितची वाट बघते. अंकित दिल्यावर निघता. तर चला जाऊ आपण आता मठात. आज आपण गुरुपौर्णिमेनंतर स्वामींचं दर्शन घडू तुमका पण. तर चला जाऊ मठात. आजचा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो. तर मंडळी, अंकित पण इलो तयारी करून. गाडी घेतली माझी. आता जाऊया डायरेक्ट मठात. तर येतो मग डाळ काय तिला होतं आहे. तर चला जाऊ आता मठात. भेटू पुढे. धन्यवाद मंडळी. सुस्वागतम श्री स्वामी समर्थ. रंगनिर्वृत्त आले धरतीपेश सोडण्याला विनम्र नमस्कार करून आज या दारू गावडेवाडीमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे. त्यानिमित्ताने भगवंताचं नामस्मरण, प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आपले सामने डबलबारी मैदानाचा जंगी सामना आयोजित करून आम्हाला उजवाला मी स्वतः सतीश लोके गावामध्ये लेखतात तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आपल्या जोडीदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत
आदरणीय प्रवीणजी सुतारबुवा गाव त्यांचं पुरळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी स्वामी समर्थ उपासना मठ गाव कावडेवाडी यांच्या वतीने उपलब्ध झाली त्याबद्दल सर्व आयोजकांचे विश्वस्त मंडळाचे मनापासून आभार मानतोय तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतोय डबलबाजी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा भगवान मालक नाट्यकर्मी माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन बुवांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून जगण्यामध्ये सर्व भजनी छोट्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचा आराध्यदैवत कल्याणाच्या नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने त्या आपल्या स्वामीच्या पहिल्या आशीर्वाद करतोय धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र
भजनी बुवा आहेत आणि जुने जाणकार लोक आहेत. एक जुन्या भजनाची पद्धत होती. जुन्या भजनं जेव्हा चालायची की कदमवडी जर बारी या लेवलला नेऊन ठेवली तर ती बारी सोडण्यासाठी परशुराम खूप कष्ट करावे लागायचे. समजने वाले को इशारा काफी है. तर मंडळी मठातनं इलाव घरी आता वाजले आहेत बरोबर दाखवतो बघा. हे बघा 10:30 वाजले, 10:28 झालेत. 10:28 का इलाव आता घरी. तर आज जो ब्लॉग आवडला तो ब्लॉग का लाईक करा आणि आपल्या चॅनल का नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.